इरा, जाऊ दे ना. कशा उगाच घरात भांडण करतस? सुरुवात तुझ्या बापाने केली. मग हे तू शेवट कर ना. तू समजूतदारस ना. ते करतायत हळूहळू प्रयत्न. मग हे कशाला माझ्या बाबाची जागा घेण्याचा प्रयत्न? नाही इरा, बाबांसारखा चांगला माणूस व्हायचा प्रयत्न करतायत ते. आदर्श घ्यावा असेच आहेत आपले बाबा, तुझे बाबा. बाबा, तुम्ही छान दिसताय. हा, कोणी काय बोलला ना तरी लक्ष नका देऊ. बाहेरून माणूस कसा दिसता त्यापेक्षा जास्त आतून तो माणूस कसा आहे ना, ह्या महत्वाचा असता. तुम्ही चांगला वागा तेवढाच पुरेसा. मग हे कोणी काय बोलला तरी तुम्ही वाद नका घालू. हा, अरे बाबा कुठे आहेत? अगं मी त्याला कॉल केला होता पण लागलाच नाही फोन. अरे हो, बाबा तर हॉस्पिटल मधून कधीच निघाला होता. काय गेलोस दादा? बाबा अजून कसे काय नाही इले? माका जा वाटतात तसंच असेल काय. विशाल सर आणि बाबा माझ्यापासून काहीतरी लपवत आहे. खय गेले असतील बाबा? काय? त्या माणसाला खरंच सुनील बद्दल माहिती होती, पण मग सर काय लीड काय मिळाली आपल्याला? अरे लीड मिळण्याच्या आधीच एक प्रॉब्लेम झाला. काय झालं सर? अरे त्या माणसाचं काही गुंडांबरोबर भांडण झालं, त्यात तो माणूस चोक झाला. काय? मग आता कुठे तो माणूस? कसा आहे? त्याला हॉस्पिटलला ऍडमिट केलं, अंडर ऑब्झर्वेशन आहे. सर पण म्हणजे त्या माणसाकडून आपल्याला माहिती मिळेल ना सुनील बद्दल? मी आहे डॉक्टरांच्या टचमध्ये, जाईन पुन्हा भेटायला. पण आता सगळंच वरच्याच्या हातात. त्या माणसाकडून माहिती मिळेल आणि सुनीलचा खराखुरा चेहरा पुराव्या सकट बयोसमोर येईल अशी आशा ठेवायची. सर सरस्वतीचा फोन. हा बोल. विशाल सर, बाबांचा फोन बंद येतात. तुमचं काय बोलणं झालं का त्यांच्या वांगडा? हा म्हणजे ऑपरेशन झाल्याचे अपडेट्स द्यायला त्यांनी फोन केला होता, पण आमची भेट नाही झाली अगं. बरं ठीक आहे. हा ओके. बाबांनी यायला पाहिजे होता. अजून कसे नाही आले? सर सरस्वतीचा फोन होता, ती खूप काळजीत आहे. नाही म्हणजे तुमचा फोन लागत नाहीये म्हणून तिने मला. अरे हो, माझा फोन डिस्चार्ज झालाय. किती वाजलेत? सर 6:30 वाजून गेले. बापरे, उशीर झालाय. चल मी निघतो. किती आले? सर एक मिनिट. सर सर तुमचा हा शर्ट फाटलाय, खराब झालाय खूप, आणि पॅन्टही मळली. घरी कोणी पाहिलं तर उगाचच प्रश्न विचारतील. अरे हो, आणि सगळ्यांच्या प्रश्नांना उत्तरं देत बसावी लागतील. सर आपण, मला असं वाटतं आपण दुसरे कपडे घेऊया तुम्हाला. मी येतो तुमच्यासोबत. हा चला. एक चल. ओ मिस्टर शुभंकर, हाउ यू? दिसतो की नाही? डिट्टो डॉक्टर शुभंकर. काय गेले मी? दादा तू तू कधी येलं?
इरा आरव बयो माझी बहिणी दादा इलो लवकर खाली ये वा. दादा अरे खय होतस तू का किती काळजी वाटत होती तुझी. आणि तू तर हॉस्पिटल मधून लवकर निघाला होतास ना. सुमन अगं शांत हो, काही नाही झालंय मला. मी एका दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये गेलो होतो, ऑपरेशन होतं. ऑपरेशनला वेळ लागला म्हणून घरी यायला उशीर झाला, एवढंच. बाबा रे, इतका उशीर तुला कधीच होत नाही. तुम्ही खय होतात. मी किती फोन केले तुमका. हा रे बाबा, मी पण कॉल ट्राय करत होतो, लागला नाही तुझा कॉल. अरे नाही, फोन स्विच ऑफ झाला होता, बॅटरी संपली होती. बरं ठीक आ, तू चल फ्रेश हो आणि तुका जेवू वाढते. डॉक्टर तुम्ही सकाळी वेगळे कपडे घातले होतेत ना. हो बाबा, सकाळी हा शर्ट म्हणजे हा टी शर्ट आहे. सकाळी शर्ट घालून गेलेलास तू. ते काय झालं, मी दुसऱ्या हॉस्पिटलला चाललो होतो ना, तेव्हा एक गाडी गेली बाजूने अचानक आणि तिने चिखल उडवला. सगळे कपडे खराब झाले म्हणून मग चेंज केले. चला. डॉक्टर या काय झालंय तुमका. केवढा लागलाय. दाखव माका केवढा लागला आता. अरे बाबा, जखम झाली आहे तुला. किती लागले ते. नाही, एवढी फार मोठी जखम नाहीये. काय झालं, गेटची कडा असते ना, ती घासली गेली एकदम, त्यामुळे थोडं खरचटलं. फार नाही लागलेलं. मी आलोच फ्रेश होऊन. कपडे बदलले, हाताक लागलाय. बाबा नक्कीच काहीतरी लपवत आहे. हॅलो, डॉक्टर शुभंकर बोलतोय. तो माणूस कसा आहे आता? शुद्धीवर आला का तो? हे बघा, तो माणूस माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. तो वाचलाच पाहिजे. ठीक आहे? हां हां, हो हो, मी उद्या राऊंडवर येतोच. ओके, बाय. बाबा बसा ना. काय ग? बसा, माका ड्रेसिंग करायचे. अगं, एवढं काय नाही झालेलं. बाबा जेवढा केवढा लागलाय तेवढा खूप आहे माझ्यासाठी. तुम्ही दुसऱ्यांची एवढी काळजी घेता, मग स्वतःची काळजी का नाही घेत. दुसऱ्यांचा जीव वाचवणारा हा जीव पण तितकाच महत्वाचा. तुम्ही जर स्वतःची काळजी घेतली नाही ना, तर मग माका तुमच्या सोबत सगळीकडे येऊक लागतात. बाबा एक विचारू, खरं खरं सांगाल, तुम्ही काय लपवताय का माझ्यापासून. बाबा माका माहिती आहे की मी तुमच्यापासून कधीच काय लपवू शकत, आणि तुम्ही पण माझ्यापासून. पण राहून राहून असं वाटतं की तुम्ही काहीतरी लपवताय. बाबा तुमच्या मनात जा, आता तुम्ही बोला ना माझ्याशी. बयो, अगं मी माझं काम करतोय फक्त. तुझ्यापासून लपवण्यासारखं काहीच नाहीये. नक्की? हो. बाबा नाही राहीये ना. काय ग, काय बोलायचंय? नाही नाही, बोलायचं नव्हतं रे, तुला बघायला आले मी. बयो, जा तू. तुझ्या बाबांनी बोलवलंय तुला जेवण वाढायला.
मी आहे आता माझ्या बाबांची काळजी घ्यायला. राहू शकतेस तू. काय अरे बाबा, तुला कसं लागलं हे एवढं? हा, बयो, पहिल्यांदा मी तुझ्याशी खोटं बोलतोय, पण ते तुझ्या भल्यासाठीच. मी जे लपवतोय ते तुला नाही सांगू शकत, पण जे करतोय ते तुझ्यासाठीच करतोय. तुम्ही सगळ्या जगाचे विठू माऊली आहात. माझ्या प्रत्येक अडचणीत माझ्या सोबत उभे आहात. तुमच्या लेकरांचा भला तुमका ठाऊ का? आता तुमच्याकडे काय मागणार? तुमका तर सगळंच माहिती आहे. मी सगळा न मागता माका दिला. तुमचे आशीर्वाद सगळ्यांसोबत राहू दे. सर, अहो विठुराया हया, तुम्ही माझ्याकडे किती बघता? हा हा तिथे. सर, मी तुमका एक विचारू, तुम्ही खरं खरं सांगाल? काय? बाबांका जखम कसली झाली आहे? अगं दिवसभर एवढी गडबड सुरू असते, ऑपरेशन्स असतात, कामं असतात, सो काहीतरी लागलं असेल ना. या विशाल सर तुम्हीच ना? हो, पण आता ओपीडी नाही. म्हणजे? अहो म्हणजे आता दवाखाना बंद झाला. आणि माझ्या हातात येळ नाही बघा. अहो इतकी चौकशी करून हिला इथंच आणली आम्ही. ओके ठीक आहे, या बसा, आपण बोलूया. या तुम्ही बसा. काय होत आहे अजिंका? अहो 3-4 दिवसापासून एकदम श्वास भरतोय म्हणून ती घाबरल्यासारखं करते आणि मंदीच तिची दात खिळी बी बसती आणि कधी कधी ती चक्कर बी येऊन पडते बघा. नाही नाही, मला काय बी झालंय नाही. तू मसले मी धडधाकट दिसतंय ना? हा सांगा. अगं आहे तू थांब की जरा. अगं मी बोलतोय ना डॉक्टरांशी. डॉक्टर साहेब, अहो ती फक्त बोलती, पर तिला लई त्रास होती. चालवत बी नाही तिला आणि डोकं बी दुखतंय बघा. मला तिची लई काळजी वाटून राहिली बघा. आणि म्हातारं हाड हाय, माझं ऐकत नाही बघा. इट्स ओके, आपण त्यांना चेक करूया. ओके, या. नाही नाही डॉक्टर, मला काय बी झालेलं नाही. ह्यो माझा मुलगा माझं काय बी ऐकत नाही. याला सांगून सांगून दमले मी. मला आता फक्त पंढरीला जायचंय, माझ्या विठुरायाला भेटाया. तो माझी तिकडं वाट बघतो हाय. आणि त्याला मी एकदा भेटले की नाही की माझा समधा त्रास दूर होऊन जाईल बघा. आणि मग मी त्याच्या नामात दंग होऊन जाईन. चला चला मला जाऊ द्या. चला चला जाऊ द्या मला. अगं आहे बस की. अगं आहे डॉक्टरांना तपासू दे तरी. अगं ते सांगतील ना काय झालंय ते. अरे माझा विठुरायाच माझा डॉक्टर आहे. त्याच्या इच्छेवरच समज चालतंय बघ. आधी मला त्याला एकदा भेटू दे. याला आपण
पंढरीहून आल्यानंतर भेटू. हा चल चल लवकर चल बघू. आता वेळ वाया दौडू नको. चल 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 मला जाऊ द्या. आजी थांबा. माका सगळा कळता की तुमका तुमच्या विठुरायाला भेटायची खूप इच्छा, वय पण त्यासाठी तुमका थंय पोचूक लागतला आणि त्यासाठी तुमका वारी पूर्ण करूक लागतला. वय मग तुम्ही बऱ्या झाल्या नाही तर कशी वारी पूर्ण करणार? आणि आपणच म्हणतो की नाही, कणा कणात विठुराया असता म्हणा. तो होयचा आपल्या आजूबाजू. कुठं आहे? तो बघा तुमचा विठुराया. आपल्या भक्तांका त्रास होऊ नये म्हणून सदैव त्यांच्या सोबत उभा राहणारा विठुराया. मला विठुराया पाहिलंच ना, ह्यो माझा मुलगा कसा वागतोय तो माझ्याशी. तो मला तुझ्या दारी येऊच देत नाहीये. पण माझं मरण जर तुझ्या पायी आलं तर त्यापेक्षा मोठं सुख कोणतं आहे? हं? याला काय बी कळतच नाही. आता बघ रे बाबा, काय करायचं ते तू बघ आता. पण काय बी होऊ दे, हा म्या तुला भेटायला येणार म्हणजे येणारच आहे. बस हा. म्या तुला भेटायला येणारच आहे. वय काय बी होऊ दे, म्या तुला भेटायला येणारच आहे. अगं काय झालं? तू उठ नाही. तर माका असं वाटतं यांका ऍडमिट करू खोया. काय झालं? मी तुका तास विचारते काय झाला. तुझ्या हातात नक्की गेट लागलो होतो आणि तू शर्ट पण बदललंस. हे बयो पण काळजी करत होती. आता मला सांग ना नक्की काय झाला. सुमन, आता तू एवढंच लक्षात ठेव, त्या सुनीलचे या घरातले दिवस भरलेत. म्हणजे या घरातले त्याचे उरलेले दिवस मोजायला सुरुवात कर. आता त्याचं सत्य फार काळ लपून नाही राहणार. घरातली साखर संपली का सगळी? बघितलं दादा, तुझ्यासारखे कपडे घालण्याचा सोंग 2 दिवस पण टिकला नाही. इलो परत जुन्या रूपात. ए सुमन, गबराव, तुका काढो आणि चहातलो फरक नाही कळत? एवढी कडू बनवलं चहा, घरातली साखर संपली. कडू माणसाक ना कडू चाय देत आणि बयोन तुका कमी साखरेचो चाय देऊ सांगितल्या, कळला? हो, पण माका नको ता. सुमन चल. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही? माझ्या घरच्यांच्या केसाला जरी धक्का लागला ना तरी तुला खूप महागात पडेल. तुम्ही मारताच की त्या माका? मी काय मुद्दामून नाही केलेलं, ते चुकून चाय पडली तिच्या हातार. आणि ह्या बघा, वयोच्या अपरोक्ष तुम्ही मागा सारख्या आहेत की मारत जाऊ नका. हे, मला काय करायचं ते चांगलंच कळतं. तू नको सांगूस मला. आणि आता तू तुझं बघ. या घरातले तुझे दिवस भरत आलेत आता. लवकरच या घरातून धक्के मारून हाकलून देणार तुला. चाल. हो, काय करताय? असे कसे धडपडलात? जरा बघून चालायचं ना. काय काय झालं काय यांना? काय नाही, धडपडले चालताना.
हा भय बोल. ऐका ना, हॉस्पिटलमध्ये एका आजींची केस दिली आहे. त्यांचं बीपी स्टेबल होत नाही, फिट्स येतात आणि अशा अवस्थेत ते पंढरपूरला जायचं असं हट्ट करतात. बाबा प्लीज तुम्ही लवकर हॉस्पिटलला येता काय? हो मी आलोच. त्यांना ऑक्सिजन मीटर लावून ठेवून मी पोहोचतो. हां